जय बाळू मामा, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इकडे आपल्या 2 गाय आहेत हो का. या दुधाच्या आहे तिकडे दारूसाठी आणून आपण बांधल्यात. तर ह्यांची आता दार काढायची आपल्याला. आणि आपल्याला एका ताईंची कमेंट होती की ती मागचा व्हिडिओ मी टाकलेला आहे ना, येसन वावल्याला. येसन म्हणजे आपण मराठी भाषेत येसन म्हणतो. आणि ती म्हणतात की रस्सी वळून दाखवा. पण ती रस्सी ववायला मला काय जमत नाही. खरंच ताई, ती रस्सी ववायला इतकं जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना, तर ती रस्सी ववायला लय कठीण आहे. जसं आपलं नाक टोचतात तसंच गायचं पण नाक टोचायला लागतं. आणि ते व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. तर त्याच्यात कशा पद्धतीने नाक टोचलेलं आहे मी सगळं दाखवलेलं आहे. तर ते काही आपल्याला जमत नाही आणि ते जमतं गाड्या माणसांनाच. तर गडी माणूस आहे प्रत्येकाला जमत नाही, एखाद्याच माणसाला जमतं. ते नेहमी जनावरातलं गायातलं जे असते त्यांनाच जमतं ते नाक टोचायला. तर त्या ताईंचं म्हणणं होतं की तुम्ही ती रस्सी वळून दाखवा गाईच्या नाकात. पण खरंच ताई प्लीज, मला काय ती जमत नाही. मला लय भीती वाटते, कारण का त्याला दाबणाने बॉल पाडायचं असतं. तर आपलं कसं नाक टोचताना आपल्याला भीती वाटते. तर मी ज्या वेळेस नाक टोचताना मी त्या गायकडे बघितलं पण नाही, मी साईडला बघितलं. मला लय टोचवताना भीती वाटते. त्याचं रक्त बिक्त असं नाकात नाही येतं. आता ही समोर गाय आहे माझ्या, तर हिला पण आपण नाक टोचलेलं आहे, एका दोरी वळून घेतलेली तिची. तर आता ही जी गाय आहे ना, तर फक्त आपण आहे ना मोठ्या गायांच्याच नाकात दोरी वळून घेतो. आणि जी लहान गाय आहेत ना, कालवड ही छोटीशी, त्यांना काय आपण वळवत नाही दोरी. त्या ताईंची 2-3 कमेंट झाल्या, तुम्ही वळवून दाखवा वळवून दाखवा. आणि त्याला काय होतं, एकदा वळवली ना तर परत वळता येत नाही आपल्याला ती दोरी समजा. तर आता ह्या गायांचं वावलेलं आपण बरेच दिवस झालेलं आहे. बरेच दिवस झाले म्हणजे आता ह्यांना काही काढतच नाही. आणि आता त्या दिवशी जी आपण जी व्हिडिओमध्ये जी तुम्ही बघितली ना, ती नवीनच पहिल्यांदाच टोचलेली. पण आता आपल्याला दुसरी गाय टोचायला नाही. आणि ज्या वेळेस टोचायच्या वेळेस बघू, मी प्रयत्न करीन. जमलं तर, पण शक्यता नाही जमणार मला कारण का लय भीती वाटते. तर काही दुरी आहे, तुमच्या घरी गाय असेल तर आहे ना, तुम्ही माहितीच्या माणसांना घेऊन ही रस्सी तिच्या नाकात वळू शकता. पण ज्याला काय माहीत नाही त्याला नाही. पण ती गाईला जास्त त्रास होतो टोचताना. तिला आहे ना जाम झाडाला किंवा खांबाला बांधावं लागते. ती काय अशी सहजासहजी नाक टोचून देत नाही, कारण का ते जनावरांचं कातड निबार असतं. आतमध्ये जिथं टोचायचं तिथंच टोचलं गेलं पाहिजे. दुसरं साईडला टोचलं तर त्या गायला जखम होऊ शकते नाकात. आणि जखम झाल्यानंतर ती बरं होईल का नाही सांगता येत नाही. कसं आहे, मुक्या प्राण्याचं आपल्याला काय एवढं कळत नाही. त्याच्यामुळे ती माहितीच्याच माणसांना टोचायला पाहिजे. असं कुणी पण टोचून नाही जमत, ते अवघड आहे. आणि त्या ताईंची लय म्हणजे लय अशी ही होती की तुम्ही टोचून दाखवा, तुम्हाला यश येईल, टोचता येईल, सगळं होईल. पण नाही, खरंच काही गोष्टी अवघड असतात, एवढं सोपं नसतं वाटतं एवढं. त्याच्यामुळे मी काही टोचत नाही, मला लय भीती वाटते. तर आपल्या इथे 2 दुधाच्या गाय आहेत बघा ह्याच्यात. आणि ज्या दिवशी आपल्या कालवडाला नवीन टोचून टाकलेलं आहे ना, ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी. तर हो का, तर इकडे आहेत आपल्या अशा ह्या गाय आहेत. बघा, हे जी चरत आहे ना कालवड, हे कालवडाचं आपण नाक टोचलेलं आहे. आणि त्याला इतकं बी आवडतंय ना, आता ते हात पण लावून दे ना, ते बिल आहे आता की ती नाकाला हात पण लावून दे ना. आणि त्याचं खायचं काम चालू आहे. तो का कसं मला बघितलं की मागं सरतंय. पण ते लय असं जोखमदारीचं काम आहे, त्याच्यामुळं कुणाला पण जमत नाही टोचायला. तुमच्याकडे गाय असेल तर तुम्ही काय हाताने टोचू नका. ती रस्सी दुसरी तिसरी रस्सी नीट टोचाय जमत नाही. ती नाक टोचायची सेपरेट रस्सी असते, कारण का त्याला ती व्यसन बोलतात. ती व्यसन आणून तुम्ही दाबणाने टोचू शकता. फक्त माहितीच्या माणसाकडून टोचून घ्या. तर हो का, इकडं ह्यांचं असं खायचं काम चालू आहे. इकडं पण आहेत आपल्या अशी काही लहान मोठी कालवड आहेत. आता ह्यांचं बाकी त्यांचं टोचलेलं आहे. आणि बघा, ही जी दिसतात ना, ही छोटी छोटी कालवड आहेत आपली. बघा, यांचे फक्त गळ्यात आहे ना कंड आहेत. आता खायला मुंडकी खाली घातली त्यामुळे नाकातलं दिसत नाही तुम्हाला. पण ही नाका ह्यांची काही टोचलेली नाही. ही 4 आहेत, 4-5 आहेत अशी एकसारखी. ह्यांची काय नाका टोचली नाहीत. ही ज्यावेळेस मोठी होणार आहेत त्यावेळेस आपण ह्यांची नाकं टोचून घेणार आहे. पण जास्त त्रास द्यायला लागली तरच ह्यांचं नाक टोचणार आहे. तसं काय आपण नाक टोचणार नाही, कारण का आता आपला मुक्त गोठा आहे. पाहू शकता असा भरपूर मोठा मुक्त गोठा आहे. मुक्त गोठ्यात काय त्यांना धरायला बांधायला सोडायला लागत नाही. पाण्याची पण त्यांना सोय केलेली आहे. ते आपोआप पाणी पिऊन जातात आणि पाणी पिऊन चारा खाऊन निवांत बसतात. त्याच्यामुळं
त्यांना काय नाक टोचायची गरज नाही. बघू लागली गरज तर तुम्हाला जर कोणाला गाय टोचायचं नाक टोचायचं असेल गायचं तर माहितीच्या माणसाकडूनच टोचून घ्या. तर इकडे एक कप्पा आहे आपला असा. तर इकडे आहेत आपल्या शेळ्या. हे बघा शेळ्या आपण बारीक बारीकच शेळ्या आहेत. याकडे जास्त काय मोठ्या शेळ्या नाहीत. त्या एकच शेळी आहे. एका शेळीला 3 पिल्लं झाली होती. 3 करडं, 2 पाटी, 2 बोकड आणि ही पण तिचीच आहेत. ही गेल मागच्या वेळेची आहेत. ह्या 2 पाटी आहेत. अशा करून या थोड्याच आहेत. अजून आपल्याला इथं भरपूर शेळ्या करायच्यात. एक 20-25 शेळ्या आपण करणार आहे. शेळी पालन आणि गाय गोटा. तर असं आहे बघा आपलं. आणि इकडं आहेत आपल्या शेळ्या. इकडं आहेत आपल्या कोंबड्या. हे बघा कसं आहे. कोंबड्यांना पण इथं आपण कप्पा केलेला आहे. तर हे का कोंबड्या आहे का कोंबड्या कशा निवांत फिरतात. त्यांना आतमध्ये चारा बिरा पाणी सगळं टाकायचं. अंडी बिंडी आतमध्ये सगळं एका जागा. हे थोड्याच कोंबड्यात आपल्या या 10 ते 15 कोंबड्या आहेत. जास्त काय कोंबड्या नाहीत आपल्या. आपण इकायला ह्याला काय पाळल्या नाही. कोंबड्यांना सेपरेट कप्पा केलेला आहे आणि शेळ्यांना सेपरेट कप्पा आहे. हे बघा कोण नवीन असं आपलं जुनं कोण बघणारे आहेत त्यांना माहिती आहे. आपलं लय वेळा दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये गोठा. तर आपला नवीनच गोठा बांधलेला आहे. मुक्त गोठा आहे आपला. हे बघा असं भरपूर असा लांब आहे. तिकडं आतमध्ये आपण बाबळी ठेवलेली आहे. बाबळीचं महत्त्व आता काय कळणार नाही आपल्याला. बाबळीचं महत्त्व ज्यावेळेस कडक ऊन लागेल ना त्यावेळेस महत्त्व कळेल. आणि खरंच ताई तुम्ही व्हिडिओ बघत असलात तर नाराज होऊ नका. मला काय जमत नाही आणि तुम्ही माहितीच्या माणसाकडून नाक टोचून घ्या. तुमचं काय असेल प्रश्न तर पुन्हा कमेंट करू शकता. पण मला काय नाक टोचायला जमत नाही. मला लय भीती वाटते. तर असे आपलं बघा सगळं शेरडं कोंबड्या गाया गुरं सगळं त्यांना पकड करावं लागते. नाही तर एखादं सुटलं तर त्याच्यात मागे पळत सुटावं लागतंय. तर आता ह्यांना आपण पेंट भुसा टाकून घेतलेला आहे. पाणी बिणी पाजलेलं आहे. आता त्यांना मुरघास टाकलेला आहे. हे बघा हे असा आहे मुरघास. हे आपण उन्हाळ्यात बनवून ठेवलेला आहे. मकच आहे उन्हाळ्यात बनवलेला आहे. त्याच्यामुळे हे आता पावसाळ्यात तुम्हाला दाखवते मी आपल्या बॅगा कसं काय भरून ठेवल्या. बऱ्याचशाच बॅगा होत्या. आता थोड्याशाच बॅगा राहिल्या. हे बघा इकडे शेण पडले. आणि कसं आहे शेणात एकच कोंबडी सुटलेली. तिची बारकी बारकी पिल्लं आहेत त्याच्यामुळं. आणि आपला दादू इथं बसलेला आहे. तर तुम्हाला बॅग दाखवणार आहे मी मुरघासाची. तर ही बघा ही आपली बॅग आहे. अशा बॅगा भरपूर होत्या. इथे एक अर्धी बॅग राहिलेली शिल्लक आणि ह्या 7-8 बॅगा होत्या अशा. तर आत्ता घातल्या अजून घालायचे निम्म्यांना. तर का असं खाद्य होता त्याच्यात मकाचं पाणी. तर हे चांगलं आहे खाण्यासाठी. गुरांना मस्त लागतं चविष्ट आंबूस. त्यात पावडर बिवडर टाकून आपण हे केलेलं आहे. आणि ही आपली दादी आहे. ही आपली दादी आहे बघ. दादा तू बोल रे. पप्पी दे चल पप्पी दे. आपल्या दादूला काय चालता येत नाही बोलता येत नाही. दादूचं आपलं असंच काम चालू असतं आहे ना बाबू. कसं काम चालू असतं तू बोल. इकडं बघ इकडं बघ. ते रागावलाय आहे ना बाबू. हा लागलं तू माझ्यावर रागावतो. तर दादूचं आपले असंच काम असतं. आपला दादू शाळेत जात नाही काय नाही. दिवसभर बसून असतो आणि तो मला म्हणतो माझं नाव सांगते म्हणून तू माझ्यावर रागावतो आहे का नाही बाबू. तू माझ्यावर रागावतो. नको रागू माझ्या पिलू नको रागू. तू जेवला. आपल्या दादा जेवण केलं. दादूला आपल्या हाताने जेवता येत नाही. त्याला जेवण चारावं लागतं आहे ना पिलू. बस चला धार काढायची आपल्याला. तर आता घेशात धारा काढून. कसे चारतात बघा आपल्या गाया. आणि चिमण्या बिमण्या आपल्याकडे भरपूर येतं. सकाळ संध्याकाळी इतक्या चिमण्या असतात ना. आता हे इकडं आपल्या गायांसाठी गेट केलेलं. आणि हे आहे बाबळ.
भाबळ एकदम मस्त आहे सावलीसाठी. आणि त्याच्यावर चिमण्या बसलेल्या असतात. सारखं त्यांचं उडायचं चालू असतं. इकडून उडायचं तिकडं जाऊन बसायचं, तिकडून उडायचं इकडं जाऊन बसायचं. पाणी त्यांना प्यायला आता दिसत असतात तुम्हाला उडून गेलेल्या. तर खरंच भारी वाटतं एकदम. आता आले आले आहे तेव्हा गेली. काय हरवलं येतोय का आवाज? असा एकदम चिव 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 भारी आवाज आहे. कसं आहे शेतकऱ्याचं भारी आहे आपलं. रानात मस्तपैकी आपलं आमचं शेतातच घर आहे रानात. आम्ही काही गावात बिवात राहिला नाही. गावात असले म्हणजे कसं बघा आपल्या गाया कसं काय चरतात मस्तपैकी. मस्त चरतात का नाही गाया. तर तिकडे आपली पलीकड कुट्टी मिशन आहे. कुट्टी बिट्टी करावं लागते. चिमण्या बिमण्या मस्त वराडतात का नाही. मग असं त्यात आपण ना पाचाट टाकलेलं आहे, ऊसाचं पाचाट टाकलेलं आहे. तर त्या पाचाटात शेण पडलं ना तर मस्तपैकी त्याचा भुगा होतं शेणाचा आणि पाष्टाचा. त्याचं एकदम भारी खत होतं. कोण कोण आपले व्हिडिओ बघता कुठनं बघता नक्की कमेंट करून सांगा. कुठल्या गावातून बघता व्हिडिओ आपलं, आवडतात का नाही आवडतात. आणि त्यांचं दुसरं खाद्य ही बघा, ही गुळी गुळी ही कालवाडांची गुळी आहे. आणि हा काही भुसा आहे गव्हाचा आणि मकाचा भुसा आहे. आणि इकडं पण दुधाची गुळी. तर हा काही गुळी पेंड, याला गुळी पेंड बोलतात. गुळी पेंड गुळी भुसा सगळं असं लागतं त्यांना मिक्स करून घालायचं सकाळ संध्याकाळ. आपल्याला कसा खारी टोस्ट नाश्ता लागतो तसं ह्यांना लागतं. सगळं लागतं. नाश्ता ही वेळेवर लागतं त्यांना. नाहीतर ती काय दूध देत नाही काय नाही. नुसतीच सांभाळायची म्हणून सांभाळायची नाही तर त्यांना खाद्य बिद्य असं भरपूर घालावं लागतं. तर असं आहे आपलं छोटासा गोठा. तर नक्कीच कुणाचं काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारा. तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आपली लहान मोठी आहेत सगळे एकसारखे नाहीत. म्हणजे आम्ही नवीनच चालू केलेला आहे गोठा त्याच्यामुळं नक्कीच आम्ही सगळी काही मोठी ठेवणार आहेत चांगल्या क्वालिटीच्या. आणि हाय ह्या पण चांगल्या क्वालिटीच्या गाय आहेत आपल्या. असं काय नाही. एक एक गाय तरी 20 लिटर दूध देते गाय आपली. तर आता दारा काढून घ्यायच्यात आपल्याला. तर व्हिडिओ आज आपला इथंच थांबूया. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद. तर तुम्हाला सर्वांना बाय.